साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सर्वोच्च न्यायालयात सु मोटो रिट याचिका क्रमांक 5/2025 याचिकेप्रमाणे मानव श्वान संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत निर्देशित केले आहे। तरी महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत स्तरावरील सर्व संबंधित विभागांनी या अनुषंगाने उपाययोजना करून त्याबाबतचा अहवाल त्वरित सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा प्राणीक्लेश समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते। यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर विशाल येवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे, सहाय्यक आयुक्त नगरपालिका योगेश डोके, सोलापूर महापालिकेचे डॉक्टर सतीश चौगुले, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक रुपाली भावसार, मोटर वाहन निरीक्षक राजन देसाई, पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर डी.ए. गिड्डे, अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील भटके श्वान तसेच जनावरे यांच्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका तसेच ग्रामपंचायत स्तरावर शेल्टर उभे करावेत। यासाठी आवश्यक निधी संबंधित विभागाच्या मुख्यालयाकडून प्राप्त करून घ्यावा। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे उपाययोजना करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल प्रशासनाला सादर करावा असे सूचित केले। सोलापूर महापालिका हद्दीत सुमारे 40,000 भटकी कुत्री असून 2023 पासून 15,884 भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केल्याची माहिती डॉक्टर सतीश चौगुले यांनी दिली। सद्यस्थितीत भटक्या कुत्र्यांसाठी 200 कुत्र्यांची क्षमता असलेल्या शेल्टरची व्यवस्था केली असून किमान 2,000 कुत्र्यांच्या निवाऱ्याची सोय होईल असे एक शेल्टर प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले। सहाय्यक आयुक्त नगरपालिका प्रशासन डोके यांनी बार्शी, पंढरपूर व नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर केले असून इतर नगरपालिकांनी देखील जागा निश्चित केली आहे, परंतु शेल्टरसाठी निधीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले। जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालय यांनी नेहमीच अँटी रेबीज लस इम्युनोग्लोबिलिनचा अनिवार्य साठा ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले। भटक्या श्वानांना पकडून निर्बीजीकरण, लसीकरण करणे, त्यांच्यासाठी आश्रय, निवाऱ्याची सोय, भटक्या श्वानांना खाऊ घालण्याच्या जागा निश्चित करणे, भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासाठी मानक कार्यप्रणाली तयार करून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचेही त्यांनी सांगितले।